बिहार निवडणुकीचा जो निकाल होता तो मी आता येताना काही जण ग्रामस्थांबरोबर नाश्त्यासाठी थांबलो तेव्हा त्यांनी मला शांतपणे ग्रामीण भाषेत एक उत्तर दिलं, काय नाही डॉक्टर, इजा बिजा तिजा झालाय. म्हणजे हरियाणामध्ये जी परिस्थिती होती, ग्राउंडची परिस्थिती वेगळी जाणवत होती, परंतु निकालात परिस्थिती वेगळी जाणवली. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं असेल, विधानसभेच्या निमित्तानं असेल, फिरत असताना जी परिस्थिती जाणवत होती, ती परिस्थिती आणि निकालाची परिस्थिती ही वेगळी होती. आणि त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा जे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चित्र दिसत होतं, ते चित्र म्हणजे हा पॅटर्न हा सारखाच का फॉलो होतोय हे प्रश्न आहेत. म्हणजे जेव्हा मतदान यंत्र उघडली जातात, ज्याला आपण पेट्या फोडल्या जातात असं म्हणतो, त्यावेळी विरोधी पक्ष हा आघाडीवर दिसतो, बॅलेट वोटमध्ये विरोधी पक्ष आघाडीवर असतो आणि त्यानंतर अचानक कल बदलायला सुरुवात होतात आणि अचानक कल बदलता बदलता शेवटचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने किंवा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जाताना आपल्याला या राज्यांमध्ये दिसतो. हा जो पॅटर्न आहे, जो हरियाणाचा पॅटर्न आहे, महाराष्ट्राचा पॅटर्न आहे, तोच बिहारमध्ये पुन्हा एकदा पॅटर्न दिसून आला. आणि त्यामुळे तेजस्वी यादवांच्या, राहुल गांधींच्या सभांना जी गर्दी होत होती, राहुल गांधींच्या रोड शोला जी गर्दी होत होती, त्यामुळे सर्वसामान्य माणसाने ज्यांना ती गर्दी पाहिली होती त्याला आज निकाल पाहून हा नक्कीच प्रश्न पडला असेल, ती माणसं गेली कुठे? जर एवढी गर्दी होती तर ती निकालात प्रतिबिंबित का होत नाही? आणि मग यामुळे या ज्या विधानसभेच्या निवडणुका होतात त्यावेळी निवडणूक आयोगाच्या विषयीची प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. हे संशयाचा धोका आणखी गडद होईल का, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.